अजित पवार आणि सुनील तटकरे हे आज दिल्लीला जाणार आहेत। प्रफुल्ल पटेल यावेळेस यांना मंत्रिपद मिळण्याची देखील दाट शक्यता आहे। तर तिकडे सुनील तटकरे देखील इच्छुक आहेत। एक मंत्रिपद एनसीबीच्या वाट्याला येत आहे। तटकरे प्रदेश अध्यक्ष आहेत। आगामी निवडणूक मंत्रिपद जरी मिळालं तर पक्ष संघटनेकडे लक्ष देणं कठीण होईल। त्यामुळे कदाचित प्रफुल्ल पटेल यांचीच वर्णी लागू शकते। अजित पवार सुनील तटकरे दिल्लीला जाणार आहेत, तर प्रफुल्ल पटेल यांना मंत्रिपद मिळण्याची देखील दाट शक्यता आहे। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांच्याकडून। सागर, आपण पाहतोय प्रफुल्ल पटेल यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे, मात्र तिकडे सुनील तटकरे देखील इच्छुक असल्याचं कळतंय। राज्यामधून लोकसभेमध्ये फक्त एकमेव खासदार म्हणून निवडून गेलेले आहेत अजित पवारांच्या एनसीपीकडनं, ते म्हणजे सुनील तटकरे विद्यमान प्रदेशाध्यक्ष आहेत। महाराष्ट्रामध्ये पुढच्या काही कालावधीमध्ये निवडणुका सुद्धा आहेत। अशा परिस्थितीमध्ये तटकरेंना नेमकी किती जबाबदारी देतील याविषयी तर्कवितर्क आहेत। दुसरीकडे प्रफुल्ल पटेल यापूर्वी केंद्रीय मंत्री होते। त्यांचे अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांच्याशी असलेले स्नेहसंबंध आणि दिल्लीच्या राजकारणात असणारी त्यांची उठबस या सगळ्या संपूर्ण पार्श्वभूमीवर कदाचित प्रफुल्ल पटेल यांना मंत्रिपदावर वर्णी लागण्याची शक्यता अधिक वर्तवली जाते। आज अजित पवार, तटकरे आणि पटेल हे दिल्लीत जात आहेत। एनडीएच्या घटक पक्षाची बैठक आहे। याच वेळी भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जे पी नड्डा तसंच अमित शहा यांच्याशी याबाबतची चर्चा होऊन अंतिम निर्णय होईल असं सांगितलं जातं। पण किमान एक मंत्रिपद अजित पवारांच्या पक्ष संघटनेला मिळेल आणि ते कदाचित प्रफुल्ल पटेलांच्या गळ्यात याची माळ पडण्याची शक्यता अधिक वर्तवली जाते। वर्षा, अगदी सागर, त्यामुळे आता येणाऱ्या काळात नेमका काय घडामोडी घडतात ते देखील पाहणं महत्त्वाचं आहे। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।